ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेल शहरातील टपाल नाका MG रोड येथील 2 दुकानांना आग लागल्याने यात लाखोंचा ऐवज जळून खाक झाला। सुदैवाने या आगीत कोणतीही मनुष्यहानी झाली नाही। मात्र एका पक्षाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमक दलाच्या जवानांनी दिली। टपाल नाका प्लॉट नंबर 1261 हुसेनी हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स पनवेल या हार्डवेअरच्या दुकानाला आज सकाळी 8:30च्या सुमारास आग लागली। त्यानंतर बाजूला असलेल्या बुऱ्हाणी ट्रेडर्स या दुकानाला देखील आग लागली। या आगीची माहिती माजी नगरसेवक राजू सोनी आणि त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांनी अग्निशमक दलाला दिली। आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेड त्या ठिकाणी गेले। लागलेली आग सिडको अग्निशमक केंद्र नवीन पनवेल कर्मचारी व पनवेल महानगरपालिका कर्मचारी यांनी पूर्णपणे विझवली। शेजारी असलेल्या फिश टँक व पक्षी असलेल्या दुकानामध्ये 10 पक्षी, 35 फिश टँक, 50-60 मासे असलेले माशांसह वाचवण्यात यश मिळाले आहे। या आगीत एका पक्षाचा मृत्यू झाला आहे। ही आग विझवण्याकरता सिडको अग्निशमक केंद्र नवीन पनवेल येथील फायर इंजिनसह अग्निशमक प्रणेता KA राठोड, अग्निशमन प्रणेता VR खंडागळे, फायरमॅन SB म्हात्रे, SM पड्याळ, HK म्हात्रे, YT शिंदे यांनी आग विझवण्यासह मासे व पक्षी यांची आगीतून सुटका केली। आगीमध्ये दुकानातील हार्डवेअर मटेरियलचे जळून मोठे नुकसान झाले आहे।